गावरान पद्धतीने ना मस्त झणझणीत असा बटाट्याचा रस्सा बनवणार आहे. तर इथे 3 बटाटे घेतलेत. अगदी मीडियम साईजचे बटाटे आहेत. बटाटे स्वच्छ पहिल्यांदा 2 ते 3 पाण्यानं चोळून आहे ना धुवून घ्यायचे. म्हणजे जर वरती माती असेल तर ती सगळी व्यवस्थित निघून जाईल. आणि कुठे खराब बटाटा असेल ना तर तो ह्या पद्धतीने काढून घ्यायचा. बटाटा स्वच्छ असं धुवून घेतला आहे. आता बटाट्याच्या आहेत ना अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. आणि बटाट्याची आपल्याला साल काढायची नाही, कारण आपल्याला अगदी गावरान पद्धतीने बटाट्याचं कालवण बनवायचं आहे. तरी बघा, कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. जिरं, मोहरी, कढीपत्त्याची छान खमंग फोडणी द्यायची. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कांदा टाकायचा. कांदा छान भाजून घ्यायचा. एक टोमॅटो टाकायचा. टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत भाजायचा. टोमॅटो छान भाजला की त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या. बटाट्याच्या फोडी छान मीडियम गॅसवरती ना परतून घ्यायच्या 1-3-4 मिनिट. त्याच्यानंतर सुके मसाले टाकायचे. हळद टाकायची, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला टाकायचा. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. किती तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकायचं. छान पाण्याला एक उकळी आली, चवीनुसार मीठ टाकूयात. पाण्याला एक उकळी आली की शेंगदाण्याचा कूट टाकायचा. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला कालवण शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर चॅनेलवर अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. आणि मस्त झणझणीत असा गावरान पद्धतीने बटाट्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे.